आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, कोबीची भाजी, फ्लॉवरची भाजी या पलीकडे म्हणजे अगदी शेपू, सुरण अशा भाज्यासुद्धा फारशा आवडत नाही. त्यामुळे रानभाज्यांकडे आपण कधी वळलोच नाही. पण खरं तर या रानभाज्या फारच चविष्ट आणि इंटरेस्टिंग असतात. चला टाकळ्याची भाजी म्हणजे नक्की काय प्रकारे ते पाहूया. आता आपण टाकळ्याची भाजी करतोय. या भाजीचं वैशिष्ट्य काय सांगाल आपण? आणि पोटदुखी जर असेल तर ती थांबते. म्हणजे खूप औषधीच आहे ही. पावसाळ्यात नेहमी खावीच ही भाजी प्रामुख्याने. म्हणजे पावसाळ्यात जे पोटदुखीचे वगैरे आजार असतात ते म्हणजे फरक पडतो. खूपच चांगली आहे ही भाजी. औषधी वनस्पतीच म्हटलं तरी चालेल. ह्याला सगळी पानं काढून घ्यायची. नंतर टाकळा स्वच्छ धुवायचा 2-3 पाण्यात आणि नंतर चिरून घेऊन कांदा लसूणची फोडणी, मिरचीची फोडणी टाकायची. टाकळा धुवून घ्यायचा, चिरून घ्यायचा. नंतर लसूण, हिरवी मिरची, कांदा, हळद आणि मीठ हे साहित्य. आता लसूण ठेचून घ्यायचा थोडासा. आता लसूण टाकायचा. हिरवी मिरची ही थोडी होऊन द्यायची. ते थोडं होऊन द्यायचं. आणि लसूण जास्त वापरला तर खूप ह्या सीझनमध्ये लसूण खाणं खूप चांगलं असतं पावसाळ्यामध्ये. नंतर कांदा टाकायचा. तो थोडा होऊन द्यायचा. थोडीशी हळद टाकायची आपल्या अंदाजानुसार. थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. कांदा झाला, मिरची झाली की टाकळा टाकायचा. परत तो हलवायचा आणि मंद आचेवर झाकण ठेवून होऊन द्यायचं. हा, मेथीच्या भाजी सारखीच करायची. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशावरही भाजी छान लागते.